गुड मॉर्निंग स्टुडंट. याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण इक्वेशन्स ऑफ मोशन आपण घेतलेले आहेत. देर आर थ्री डिफरंट इक्वेशन्स. नंबर फर्स्ट, v इक्वल टू u प्लस at. नंबर टू, s इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. and नंबर थ्री, v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. या इक्वेशन्स ऑफ मोशनवर आपण एक एक्झाम्पल आपण याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण घेतलेलं आहे, सोडवलेलं आहे. आज आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, न्यूटनचे गतिविषयक नियम यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता या टॉपिकमध्ये प्रामुख्याने आपल्याला तीन नियम अभ्यासायचे आहेत. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन and Newton's third law of motion. All these Newton's three law of equations are very important. These Newton's three law of equations are related to our जनरल लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण देखील ह्या तिन्ही नियमांचा आपण वापर करतो किंवा आपल्याला या ठिकाणी अनुभवास येतं. आता न्यूटनचा पहिला जो नियम आहे तो आपण समजून घेऊ. यामध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन स्टेटमेंट काय आहे? an object continues to remain at a rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. पण एखादी वस्तू जर गतिमान असेल तर ती एक सरळ रेषेमध्ये गतिमान होते किंवा एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिर अवस्थेमध्ये राहते जोपर्यंत कोणताच अनबॅलन्स्ड फोर्स आपण त्यावर ऍक्ट करत नाही किंवा लावत नाही. म्हणजेच एखाद्या वस्तू जर गतिमान असेल, एखादी वस्तू सरळ जात असेल तर एकसमान गतीने ती सरळ दिशेने जाते किंवा एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिर अवस्थेमध्ये राहते जोपर्यंत त्याला आपण बाह्यतम बल प्रयुक्त करत नाही, जोपर्यंत आपण बल लावत नाही तोपर्यंत आपण त्या वस्तूची दिशा, त्या वस्तूची गती किंवा ती वस्तू आपण आपल्याला थांबवता येणार नाही. मग यामध्ये फर्स्ट लॉ काय सांगता येईल? यामध्ये स्टेटमेंट दिले, an object continues to remain at a rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. एखादी वस्तू गतिमान असेल तर ती एकसमान दिशेने, एक सरळ दिशेने ती गतिमान होते आणि एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिर अवस्थेमध्ये राहते जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स ऍक्ट करत नाही, बाह्यतम बल जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत वस्तूची अवस्था बदलणार नाही. एखादी सरळ वस्तू जात असेल तर ती सरळ एकसमान वेगाने जाणार आणि स्थिर असेल तर स्थिर अवस्थेमध्ये राहणार. आता याचे एक्झाम्पल काय सांगता येईल? ऑल द एक्झाम्पल्स ऑफ इनर्शिया आर द एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. जडत्वाचे सर्व उदाहरणं हे न्यूटनच्या गतिविषयक नियमाचे आहेत. आपण एक एक्झाम्पल समजून घेऊ. व्हेन वी स्विच ऑफ द फॅन then blades of a fan rotated after some times. It is the example of Newton's first law of motion. आपल्याला माहिती आहे, आपण एखादा पंखा बंद केला, पंखा बंद केल्यानंतर पंख्याची पाते बंद केल्यानंतर देखील पंख्याची पाते काही वेळेपर्यंत स्वतःभोवती फिरायला सुरुवात होतात. पंखा आपण बंद केलाय तरी पंख्याची पाते स्वतःभोवती फिरतात. म्हणजे हे इनर्शियाचं किंवा या न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचं एक्झाम्पल आहे. असे काही एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. दुसरा आपण न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन या ठिकाणी घेणार आहोत. हा फर्स्ट लॉ आपल्याला समजला असेल, एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिर अवस्थेमध्ये राहते आणि गतिमान असेल तर एक सरळ दिशेने ती गतिमान राहते जोपर्यंत आपण अनबॅलन्स फोर्स ऍक्ट करत नाही, जोपर्यंत बाह्यतम बल लावत नाही तोपर्यंत स्थिर वस्तूची जागा आपण बदलू शकत नाही किंवा गतिमान वस्तू आपण थांबवू शकत नाही. All examples of inertia are the examples of Newton's first law of motion. Now, Newton's second law of motion, we have to understand Newton's second law of motion. It is important. This law is important. Look at this. Newton's second law of motion. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय आहे? आता सेकंड जो लॉ आहे तो मोमेंटमवर आधारित आहे. द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बेस्ड ऑन मोमेंटम. नवीन शब्द आहे
यावर्षी 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोमेंटम या शब्दाचा अर्थ संवेग. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मास अँड व्हेलॉसिटी. So m momentum is denoted by p. P equal to m into v. That is p equal to mv. The formula for a momentum. Momentum चा फॉर्म्युला आपल्याला म्हणता येईल. So momentum is the product of mass and velocity. Momentum denoted by p. P equal to mv. आता हा नियम काय आहे तो आपण समजून घेऊ. याचं स्टेटमेंट याप्रमाणे आहे. The rate of change of momentum is directly proportional to applied force, and change of momentum, change in the momentum directed toward the direction, change of the momentum directed toward the force. पहा आपला जो लॉ सांगितला आहे त्याचं स्टेटमेंट आपण लिहून घेऊ. The rate of momentum is directly proportional to applied force and change in momentum towards the direction of force. Look at this second law. The rate of momentum is directly proportional to rate of change of momentum is directly proportional to applied force, and change in momentum occurs toward the direction of a force. यामध्ये एखाद्या वस्तूचा संवेग हा या दाबावर अवलंबून असतो, दाबाच्या समानुपाती असतो आणि नवीन झालेला तयार झालेला जो संवेग असेल, संवेगामध्ये झालेला बदल असेल, तो बदल या बलाच्या दिशेने होतो. मग आता हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते आपण सॉल्व्ह करून घेऊ. याच्यावर आपल्याला या ठिकाणी मोमेंटम म्हणून आपला फोर्स या ठिकाणी काढायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. स्टेटमेंट समजलंय. स्टेटमेंट काय सांगता येईल? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड चेंज इन मोमेंटम ऑकर्स टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ अ फोर्स. लुक ॲट दिस. मग यावरून आपल्याला फोर्स याचा फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा आहे तो आपण डिस्कस करू. लुक ॲट दिस. m means mass of object. u equal to initial velocity. v means final velocity. a acceleration, and t means time. हे आपण काही लेटर्स या ठिकाणी घेतलेले आहे. सो चेंज इन मोमेंटम इक्वल टू फाइनल मोमेंटम माइनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाइम. आता या ठिकाणी आपल्याला इनिशियल मोमेंटम काय घ्यावं लागेल पहा. आपण या ठिकाणी घेऊ इनिशियल मोमेंटम इक्वल टू mu. इनिशियल मोमेंटम mu. फाइनल मोमेंटम इक्वल टू mv. सो चेंज इन मोमेंटम इक्वल टू फाइनल मोमेंटम माइनस इनिशियल मोमेंटम. शेवटचा संवेग वजा सुरुवातीचा संवेग mv माइनस mu अपॉन t. यातून आपण m कॉमन काढू. इन ब्रॅकेट v माइनस u अपॉन t.
v मायनस यू अपॉन टी. आता v मायनस यू अपॉन टी हा फॉर्म्युला आहे ॲसेलरेशनचा. इथे लिहू यामध्ये इक्वल टू एम ए बिकॉज v मायनस यू अपॉन टी इक्वल टू ए. v मायनस यू अपॉन टी इक्वल टू ए आहे. सो एम ए भेटला आपल्याला. सो देयरफॉर आपला लॉ काय सांगितला आहे, द रेट ऑफ change of momentum is directly proportional to the force and change in a momentum occurs towards the direction of force. Change in momentum जो आपल्याला change in momentum मिळालेला आहे, change in a momentum occurs towards the direction of force. मग आपल्याला बदल झालेला समय मिळालेला आहे ma. मग हा ma अप्लाइड फोर्सच्या बाजूने होतो. सो नेक्स्ट पॉइंट लिहिता येईल F directly proportional to ma. Therefore F equal to kma. F directly proportional to kma. F equal to kma where k is a constant. Where k is a constant. Therefore F equal to ma. It is the formula of a force. Force equal to mass into acceleration. Therefore SI unit of force is Newton and CGS unit of force is a dyne. इथं दोन नियम आपण पूर्ण घेतलेले आहेत. पुढच्या तासामध्ये थर्ड लॉ पण घेता येईल.